आजचा दिवस मित्रांनो फॉरेक्स मार्केटसाठी खूपच खास होता, कारण आज होती मार्केटमध्ये पॉझिटिव्ह न्यूज. सोबतच आपला फॉरेक्स ट्रेडिंग सिरीजचा होता 7वा दिवस. आजच्या दिवशी मित्रांनो आपण प्रॉफिट केलंय 8,000 रुपयाच्या आसपास. तुम्ही चला बघूया ट्रेडचं लॉजिक, एक्झॅक्ट आपला ट्रेड कुठे आपण प्लॅन केला होता. तुम्हाला तर माहितीच आहे, या सिरीजमध्ये मी कुठल्याही प्रकारे चार्ट अनालिसिस करत नाही. फक्त आपला एक सेटअप आहे, त्या सेटअपवरती जेव्हा जेव्हा आपल्याला सिग्नल मिळतात त्यातला कुठलाही एक सेट सिग्नल मी पकडतो, ट्रेड होल्ड करतो, रिस्क टू रिवॉर्ड होल्ड करतो आणि तुमच्यासमोर त्या ट्रेडचा रिझल्ट सांगतो. इथे बघा, सकाळी मार्केटमध्ये काय झाले, मला एक सिग्नल मिळाला होता, बट हा माझा मिस झालाय. बट माझं ठरलं होतं आधीच, कारण की मार्केटमध्ये पॉझिटिव्ह न्यूज असल्यामुळे मला अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. हा जरी माझा सिग्नल मिस झाला तरी सुद्धा मी पुढच्या सिग्नलसाठी वेट केलं आणि फायनली मला इथे एक सिग्नल मिळाला बाय साईडचा. आणि ही पूर्ण मुवमेंट तुम्ही बघता, ही पूर्ण मुवमेंट मित्रांनो मी कॅप्चर केली होती. एका वेळेला आपलं प्रॉफिट जे आहे ते 12,000 रुपयाच्या आसपास होतं. सेम ट्रेडमध्ये 0.10ची फक्त लॉट साईज आहे आणि त्याच्यामध्ये 12,000 रुपयाचं प्रॉफिट होतं. रिस्क जर तुम्ही बघितली तर अगदीच 2,500 रुपयाच्या आसपासची रिस्क आहे आणि 12,000 रुपयाचं प्रॉफिट आपण इकडे बघितलं होतं. बट जेव्हा हा सिग्नल आला ना इकडे सेल साईडचा, तेव्हा प्रॉफिट आपलं कमी झालं आणि या सिग्नलला मी ट्रेडमधून एक्झिट घेतली, जिकडे 8,000 रुपयाचा आपण प्रॉफिट बुक केलं. सो मित्रांनो, तुम्हाला या चॅलेंजचे पुढचे व्हिडिओ जर मिस करायचे नसतील तर मला नक्की फॉलो करा.